आज नवीन पॅन यूज करू म्हटलं ना, पण त्याच्यावरचं हे स्टिकर आहे ना एवढं चिटकून बसलेलं ना की ते निघायचं काही नावच घेत नव्हतं. आज संकष्टी असल्यामुळे म्हटलं 7 कप्प्याचे घावणे करूया आणि 7 कप्प्याचे घावणे करण्यासाठी सारण लागतं. तर ते सारण तयार करून घेतलं. नंतर तांदळाचं पीठ भिजवून घेतलं आणि त्याच्यानंतर ना आज मी भिड्यावर करणार नव्हती. आज मी जो डीमार्टमधला हा पॅन मला गिफ्ट म्हणून आलेला ना, तर त्याच्यावर म्हटलं आज आपण घावणे करून बघूया तर म्हटलं कसे होतात ते. आणि घावणे अगदी छान मऊ लुसलुशीत तसेच झालेले जसे भिड्यावर होतात तसे, पण भिड्यावरची टेस्ट काही वेगळीच असते. तर इथे ना मी आता सारण टाकून घेतलं एका साईडला आणि मग तो परत मधोमध दुमडून घेतला आहे. आता आपण दुसऱ्या साईडला परत सारण पीठ टाकायचं आहे आपल्याला. तर पीठ ओतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या साईडने थोडासा शिजला की त्याच्यावर सारण टाकून ठेवायचं. अशा प्रकारे आपण जेव्हा 7 थर तयार करतो तेव्हा तो आपला 7 कप्प्याचा घावणा होतो. पण मी फक्त 2 थरामध्येच करते, म्हणजे तो 2 कप्प्याचाच घावणा आहे. त्याच्यानंतर मिशोचं एक पार्सल आलेलं, ते म्हटलं चला छान ओपन करून घेऊ आणि याचा एक फायनल लुक तुम्हाला दाखवते. या प्रोडक्टची डिटेल माहिती मी आपला ज्या व्हिडिओमध्ये आहे तो व्हिडिओ खाली ट्रायंगल बटन देते, तिथे टॅग केलेला आहे. तुम्हाला तिथे जाऊन याची लिंक आणि सगळी माहिती अवेलेबल असेल. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते.